मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर जात भगवानगडाचे महंत श्री शास्त्री नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड असल्याचं बोललं। त्यानंतर आता मसाजोग येथील शिष्टमंडळी ही नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार आहे आणि त्याच संदर्भामध्ये मसाजोग येथे शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। मागच्या काही मिनिटांपासून जवळपास मागच्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे। बैठक शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे। या बैठकीमधील जे इथलं मसाजोगचं शिष्टमंडळ आहे त्याचबरोबर स्वर्गवासी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हेही सहभागी आहेत। नेमकं बैठकीमध्ये चर्चा अशी होणार आहे की उद्या मार्ग कुठला असणार आहे, भगवानगडावर जाण्याचा वेळ काय आहे, या सगळ्या संदर्भामध्ये या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। आणि चर्चेनंतर आपल्यासोबत आहेत स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। धनुभाऊ, खरं तर तुम्ही उद्या गडावरती जाणार आहेत, नेमका गडावर जाण्याचा वेळ काय आहे, कोण कोण सहभागी होणार आहे आणि कुठला मार्ग अवलंबणार? कुटुंबियात मी वैभवी, माझा मुलगा सत्यजित, माझा पुतण्या विराज, आम्ही 4 जण जाणार आहेत, 5 जण। आणि गावातलं जे शिष्टमंडळ आहे किंवा गावकरी आहेत असे आम्ही उद्या जात आहोत आणि मार्ग पाथर्डी मार्गे असतात। साधारणतः किती संख्येनं आपण तिथं जाणार आहेत? कुटुंब तर आहे सोबत, बाकी शिष्टमंडळामधलं कोण कोण आहे? एक 3-4 गाड्या आहेत सोबत आमच्या आणि आम्ही ते घेऊन जात आहोत। जाण्याची वेळ तुम्ही मसाजोगमधून किती वाजता निघणार आहेत, तिथं किती वाजता पोहोचणार? सकाळी 9 वाजता निघणार आहोत, 12-12:30 पर्यंत तिथं पोहोचू आम्ही। तिथं गेल्यानंतर सुरुवातीला काय कसा उपक्रम असणार, उद्या दिवसभरामधलं कसं नियोजन शेड्यूल असणार तुमचं? आता सांगायचं झालं तर जे संप्रदायातले लोक आहेत, संप्रदायातली जी महंत मंडळी आहे, वरपगाव मठ संस्थानचे जे भगवान महाराज आहेत, विडा मठ संस्थानचे विडेकर महाराज आहेत, श्रीराम महाराज, आणि मराठवाड्यातील किंवा आपल्या राज्यातील जे संप्रदायातील मंडळी आहे, महंत मंडळी, हे बऱ्यापैकी आपल्या कुटुंबात सहभागी होऊन त्यांनी आपलं सांत्वन केलेलं आहे। संप्रदायातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांनी थोडं दुःख कमी होऊ शकेल असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। पंढरपूरचे जे प्रवीण शेलार महाराज आहेत ते पण इकडं आले होते भेटायला, कुटुंबांशी भेटले, 1-2 दिवस आमच्याकडे या म्हणले ते, आम्ही थोडं दुःख कमी करायचा प्रयत्न करू। आणि अशा पद्धतीनं सगळ्या संप्रदायातले जे महंत मंडळी आहे, महाराज लोक आहेत, ते या देशमुख कुटुंबियाला भेटून गेलेले आहेत। उद्या आता आमची जी व्यथा आहे, आमची जी बाजू आहे, जी की ज्या बाजूनच सगळे आरोपी गजाआड केलेले आहेत, आरोपीनं अत्यंत क्रूररित्या हत्या केलेली आहे, आरोपीवर 20-22 गुन्ह्यापर्यंत गुन्हे आहेत प्रत्येक आरोपीवर। दुःख झालेलं आहे मनाला की त्यांना थोडी मारहाण झाल्यावर त्यांची मानसिकता तपासण्यापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या, पण आज हत्या झालेली आहे अत्यंत क्रूरपणे। तर जे घाव घातलेला आहे, जे त्यांनी अमानुषपणे मारलेलं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्यासाठी महाराजांकडे जावं लागत आहे आणि आम्ही जात आहोत। काय मागणी असणार आहे उद्या तिथं गेल्यावर? मागणी काहीच नसणार आहे, एकही मागणी नाही। फक्त त्यांना जे व्यक्त झाल्या, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या की अगोदर आरोपींना मारलं होतं, मग त्यांची मानसिकता मीडियानं तपासायला पाहिजे होती। त्यांची मीडियानं तपासण्यापेक्षा जे पोलीस प्रशासन आहे, जे ह्यांना समर्थन करणारे लोक आहेत, त्यांनी तपासण्याची गरज होती की यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे कसे आहेत। एवढ्या गंभीर गुन्हे करणारे आरोपी सर्रास रस्त्यावर फिरतायत, खंडणी गोळा करतायत, अपहरण करतायत, खून करतायत। ही तर खरं तर ते ज्याचे समर्थक आहेत त्या समर्थकाचा जे कोणी म्हणजे पाठराखण करतं आहे त्या व्यक्तीनं खरं तर ह्यांना बघायला पाहिजे होतं की यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कशामुळे वाढलेली आहे, यांना कुणाचा अभय आहे। त्यापेक्षा हे बघितलं गेलं की त्यांना कुठंतरी चापट मारली, त्यांची मानसिकता बिघडली। हे दुःख व्यक्त करण्यासाठी आमचं देशमुख कुटुंबियाचं, गावकऱ्यांचं सांगण्यासाठी आम्ही तिथं जातोय फक्त, आमचं दुसरं कुठलंच काम नाही। आणि श्रद्धास्थान जे आहे आदरणीय भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आम्ही, आणि तिथून आम्ही आमची व्यथा त्यांच्याकडे मांडून परत येणार आहोत। आमचा दुसरा कुठलाही उद्देश नसणार आहे। ह्या संदर्भात तुम्ही किंवा मग तुमच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांनी नामदेव शास्त्री महाराजांच्याशी काही चर्चा वगैरे झाली का, येणार आहेत वगैरे? त्यांना निरोप कळालेला आहे आपल्या माध्यमातूनच, त्यांना पण सांगितलेलं आहे की मी म्हणजे थांबणार आहे तिथं, आणि आम्ही तिथं असल्यामुळं आम्ही जात आहोत
आम्हाला जे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते आम्हाला त्यांना दाखवायचं आहे सगळं. मग त्यांची प्रतिक्रिया, त्यांची काय भावना होते, कारण ते खूप संवेदनशील आहेत. त्यांनी आम्हाला आमची जी व्यथा आहे किंवा सगळे जी इथली जी गुन्हेगारी आहे ते आम्हाला त्यांना सांगण्यासाठी आम्हाला जायचं आहे. निश्चितच हे होते धनंजय देशमुख. मागच्या काही वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये उद्या जे भगवानगडावरती हे शिष्टमंडळ, त्याचबरोबर स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं कुटुंब हे भगवानगडावरती जाणार आहे. सकाळी जवळपास मस्सा चौकमधून हे 9 वाजता बाबा गडाकडे रवाना होणार आहेत आणि 12 ते 12:30च्या दरम्यान भगवानगडावर जाऊन तिथं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.